प्रभु की स्तुति हो। आज फिर एक बार समय आशीष खरे आप सब लोगों का संजय जेम्स ठाकुर मिनिस्ट्रीज़ में प्रभु परमेश्वर के नाम में आप सबका स्वागत करता हूं। परमेश्वर ने आज की शाम हमें एकजुट किया है ताकि हम उनकी आराधना कर सकें, उनकी स्तुति कर सकें। इसलिए हम परमेश्वर का तहे दिल से शुक्रिया करते हैं, परमेश्वर के नाम आभार मानते हैं कि परमेश्वर ने आज की शाम हमें एकजुट किया है। तो आइए आज की शाम हम ये परमेश्वर को समर्पित करते हुए आज गीतों द्वारा हम परमेश्वर के समर्पण करेंगे। परमेश्वर एक अद्भुत और महान ऐसे परमेश्वर है, उनके जैसा और कोई नहीं, क्योंकि वे एक जीवित और महान सामर्थ्यशाली ऐसे परमेश्वर है। तो इस गीत द्वारा हम परमेश्वर को हम उनकी आराधना करेंगे, उनका नाम ऊंचा करेंगे। ये गीत है यीशु मसीह तेरे जैसा है कोई नहीं, तेरे चरणों में झुके आसमां और महिमा गाई ज़मीन। ये गीत आप सभी इससे परिचित हैं। इस गीत में आप सब शामिल हों, आप मेरे साथ गाएं, मेरे साथ दोहराएं, और आप जिस स्थान से हैं उसी स्थान से हम ये गीत परमेश्वर को समर्पित करें। चलिए आइए हम ये गीत एक साथ गाएं। यीशु मसीह तेरे जैसा है कोई नहीं, तेरे चरणों में झुके आसमान और महिमा गाए ज़मीन। यीशु मसीह तेरे जैसा है कोई नहीं, तेरे चरणों में झुके आसमान और महिमा गाए ज़मीन। हम गाए हो सना तू राजा होगा, हे राजा तेरी महिमा होए सदा। तू है प्रभु हमारा खुदा। हम गाए हो सना तू राजा होगा, हे राजा तेरी महिमा होए सदा। तू है प्रभु हमारा खुदा। पिता तूने हमसे कितना प्यार किया, हमें पापों से छुड़ाने को अपने बेटे को कुर्बान किया। प्यारे पिता तूने हमसे कितना प्यार किया, हमें पापों से छुड़ाने को अपने बेटे को कुर्बान किया। हम गाए हो सना तू राजा होगा, हे राजा तेरी महिमा होए सदा। तू है प्रभु हमारा खुदा। हम गाए हो सना तू राजा होगा, हे राजा तेरी महिमा होए सदा। तू है प्रभु हमारा खुदा।
गाए हो सना, तू राजा होगा हे राजा, तेरी महिमा होए सदा, तू है प्रभु हमारा खुदा। हम गाए हो सना, तू राजा होगा हे राजा, तेरी महिमा होए सदा, तू है प्रभु हमारा खुदा। इस गीत के लिए हम परमेश्वर का धन्यवाद करते हैं। तो आइए अब अपनी प्रार्थना के अगली चरण में बढ़ते हुए देखेंगे, सुनेंगे परमेश्वर हमसे क्या कहना चाहते हैं। मैं पास्टर संजय जेम्स ठाकुर साहब से विनती करता हूं कि वे आगे आए और हमें परमेश्वर का सुसमाचार सुनाएं। धन्यवाद। प्रेज लॉर्ड. Praise the Lord. पुन्हा एकदा आपली भेट Once again we meet दर बुधवारी every Wednesday सोशल मीडियाद्वारे through social media. देव आमची भेट करून देतोस. God meets us. त्या देवाचा आम्ही धन्यवाद करतो. So we thank त्या God. देवाचा आम्ही गौरव करतो. We glorify God. आपली सर्वांची घराघरात उपस्थिती Our presence from house to house आनंद आहे, is pleasing, आदरणीय, is respectable, देवाच्या कार्याचा विस्तार करणारी आहे. and will expand the work of दर God. बुधवारी तुमची उपस्थिती, Your presence every Wednesday. दर बुधवारी आम्ही तुम्हासाठी प्रार्थना करत आहोत. We pray for you every Wednesday. देव आमची प्रार्थना ऐकत आहे. God hears our prayers. अनेकांचे मनोदय देव पूर्ण करत आहे. God fulfills wishes of many. परमेश्वर किती चांगला अनेकांना अनुभव येत आहे. Many experience how good God is. प्रत्येकाचा देव विश्वास वाढत आहे. God increases faith of many. प्रत्येकाची देव काळजी घेत आहे. God takes care of everyone. त्या देवाचा आम्ही धन्यवाद करत आहोत. So we thank God. त्या देवाचा आम्ही महिमा करत We आहोत. praise God. महत्वाचा भाग हा आहे, Most important part प्रार्थना is सह सुरू होत आहे. all places of worship are उद्यापासून starting. प्रार्थना सह सुरू होत आहे. From tomorrow all worship places आम्ही will दर बुधवारी start. सोशल मीडियावर येतो, Every Wednesday we come on social media. पण आता आमचा वेळ बदललेला आहे. But now our time have changed. आता महिन्यातून आम्ही दोनदाच सोशल मीडियावर येणार आहोत. Twice a month we will come on social media. पुढची भेट आमची Our next meet 22 तारखेला शुक्रवारी होईल. will be on 22nd Friday. दर शुक्रवारी Every Friday, 15 दिवसातून एकदा once in 15 days, आम्ही तुमची भेट घेऊया. we will meet you. पुढची भेट 22 तारखेला शुक्रवारी पुन्हा एकदा आम्ही सोशल मीडियावर येऊन तुमच्याशी मार्गदर्शन, देवाच्या वतीने मार्गदर्शन करू. Our next meet will be on 22nd Friday. We will come on social media and guide you on behalf of God. उद्यापासून From tomorrow, प्रार्थना सह सुरू आहे. all worship places will be open. मंडळीच्या सर्व सभासदांना All the members of the fellowship विनंती आहे, are requested. उद्याची आमची प्रार्थना चालू राहणार आहे. We will have our worship tomorrow परमेश्वरच्या मंदिरात in the temple of God सायंकाळी 7 वाजता at 7 o'clock in the evening. आपण सर्व सभासद All our members एकत्र येणार आहोत. will come together. त्या देवाचा आम्ही धन्यवाद करत आहोत. So we thank God. त्या देवाचा आम्ही आभार मानतो. We thank चला, God. आज देवाच्या वचनातून आम्ही काही गोष्टी बोध घेणार आहोत. Today we will learn few things from God's word. योबचा 16वा अध्याय In Job chapter 16, 20-21 मध्ये आम्ही पाहतो. in 2021 we योब हा see देवाला प्रार्थना करत आहे. Job prays to God. तो रडून रडून देवाचा धावा करत आहे. He cries before God. तो शोक करत आहे. He weeps before God. तो वेळोवेळी देवाला हाक मारत आहे. He calls on God from time to time. आम्ही योबाविषयी पाहतो. We see about Job. योब हा देवाचा सेवक होता. Job was the servant of God. पृथ्वीवर त्याचं नाव होतं. He had a good name on earth. तो धनवान होता. He was rich. तो मानांकित होता. He had a good name. देवाने त्याला यश दिलं होतं. God gave him victory. देवाने त्याला आश्रय दिले होते. God blessed him. तो सुखी व समृद्ध He was होता. happy and prosperous. एके दिवशी One day, देवाच्या मंदिरात in the temple of God, देवदूत व सैतान एकत्र आले होते. the angel of God and Satan came together. त्यावेळेस सैतानाने देवाला विनंती केली, That time Satan requested God, मला योबाची परीक्षा पाहायची आहे. I want to test Job. जो योब तुझ्यावर विश्वास ठेवतो, The Job that has faith in तो you, किती विश्वासात आहे how much he believes in हे you. मला पाहायचं आहे. I want to see. त्यावेळेस सैतानाने देवाला विनंती केली. That time Satan requested God. त्यावेळेस परमेश्वराने त्याला परवानगी दिली. The Lord gave him permission. त्यावेळेस At that time, सैतानाने
The Satan, सैतान हा लबाडाचा बाप आहे. he is the liar and father of liars. तो गर्दन सिंहासारखा जगात कार्य करत आहे. The Satan is working like a roaring lion in the world. तो तुफान आणणार आहे. He brings storm, तो वादळ आणणार आहे. he brings wind, तो नुकसान करणार आहे. he destroys everything. योबाच्या घरात त्यांनी प्रवेश केला. He entered Job's house, योबाची सर्व संपत्ती त्यांनी नष्ट करून टाकली. he destroyed all the wealth of Job, योबाचे 10 मुलं त्यांनी मारून टाकले. he killed all the 10 children of Job, योबाचं सर्व काही त्यांनी चोरून घेतलं. he stole everything from Job, सर्व नुकसान करून टाकलं. he destroyed everything, योबाला शेवटी त्यांनी आजाराने त्रस्त करून टाकलं. he made him sick. योब आजारी पडला. Job was sick. पायाच्या तळ्यापासून तर मस्तकापर्यंत सैतानाने त्याला गळव्यांनी आजाराने भरून टाकलं होतं. Satan filled him with disease from head to toe. योबाच्या पत्नीने बी योबाची साथ सोडून टाकली होती. Job's wife left him. अशा परिस्थितीत In such a योब हा situation, एकटा होता. Job was all alone. तो देवाला धावा करत होता. He called on God. तो देवाची प्रार्थना करत होता. He prayed to God. तो रडून देवाला धावा करत होता. He cried and prayed to God. तो म्हणतो, He says, माझा मित्र my friends माझे उपासक झाले आहे. have become my enemy. मी देवाकडे अश्रू भरून नेत्रांनी प्रार्थना करत आहे. I prayed to God with tears filled in my eyes. मला मदत कोण करल? Who will help me? मला सहाय्य कोण करल? Who will help me? माझ्यासाठी देवाकडे मध्यस्थ प्रार्थना कोण करेल? Who will pray to God on behalf of me? तो देवाला विनंती करत होता. He requested God, मला मदतीची गरज आहे. I need help. माझ्या सहाय्याची गरज आहे. I need help. मला मदत कोण करल? Who will help me? त्यावेळेस त्याच्याकडे 3 मित्र होते. At that time he had 3 friends. ते तिघही मित्र देवाचे सेवक होते. Those 3 friends of him were servants of God. ते प्रार्थना करणारे होते. They prayed to God. बायबल सांगतं Bible says, तिन्ही मित्र those 3 friends, तेमानी, Timanit, शुई, Shuhit, सोफर हे Zophar, तिन्ही मित्र these हे 3 friends, योबाचे मित्र होते. they were friends of Job. योबाबरोबर ते नेहमी प्रार्थना करत असते. They always prayed with Job. ते देवावर विश्वास ठेवणारे होते. They believed in God. त्यावेळेस त्यांना कळलं की योबाची परिस्थिती फार बिकट झालेली आहे. That time they understood Job's condition is very miserable. योबाचं नुकसान झालेलं आहे. Job has been harmed. त्यावेळेस ते प्रवास करून योबाला भेटायला आले. That time they traveled and came to meet him. त्यावेळेस योबाची त्यांनी परिस्थिती पाहिली. And they saw the condition of Job. त्यावेळेस योबाची परिस्थिती फार बिकट होती. His condition was very miserable. तो आजाराने त्रस्त होता. He was filled with disease. त्याचं सर्व नुकसान झालं होतं. Everything was damaged. त्याच्याकडे काहीच नव्हतं. He had nothing. त्यावेळेस मित्र त्याचे उपासक बनले, His friends became his enemies. जे त्याचे सहाय्य करता होते They were his helpers. ते त्याचे उपासक बनले. They became his ते enemies. योबाला नाव ठेवू They लागले named him. की योबाची अशी परिस्थिती का झाली, Why is this situation of Job? का तो दुःखात गेला, Why is he in pain? का त्याचं नुकसान झालं, Why everything is का तो damaged? आजाराने त्रस्त झाला, Why is he filled with disease? का त्याच्या मुलाबाळांचं वध झाला. Why his children are dead? योबाचं सर्व काही निघून गेलं होतं. Job lost everything. त्यावेळेस त्याचे मित्र त्याला दोष देऊ लागले That time his friends rebuked him की योबाच्या चुकामुळे because of Job's mistakes. त्याचं नुकसान झालेलं आहे. He has been destroyed. सर्व काही त्याच्यापासून निघून गेलेलं आहे. He has lost everything. त्यावेळेस ते योबाला दोष देत होते. That time they rebuked Job. त्यावेळेस योबाने प्रार्थना केली Job prayed to की God. माझे मित्र बी माझे उपासक झाले आहे. My friend became my enemy. तो मित्राच्या मदतीची अपेक्षा करत होता. He expected help from his friends, मित्र माझी मदत करतील, that his friends will help him. माझ्यासाठी प्रार्थना करतील, They will pray for माझं him. सांत्वन करल, They will comfort मला him. सहाय्य करतील, Will help him. देवाकडे ते विनंती करतील. They will request पण असं God. काही झालंच नाही. But that did not तेच happen. मित्र त्याचे उपासक झाले. Those friends became his enemies. तेच मित्र त्याला दोष देऊ लागले Those friends rebuked him. की योबाच्या चुकामुळे योबाची परिस्थिती अशी आहे. Because of Job's mistakes, he is in such a situation. बायबल सांगतो, Bible मत्ती says 7:1 मध्ये आम्ही पाहतो, in Matthew 7:1 we प्रभू see, येशू ख्रिस्त म्हणालाय, Lord Jesus said, तुम्ही कोणाचे दोष काढू नका, do not judge, कोणाला दोष लावू नका. do not judge anyone. जर तुम्ही दुसऱ्याला दोष लावले If you judge, तर तुमचे बी दोष काढण्यात येतील. then you will also be judged. आपल्या डोळ्यातील मुसळ न पाहता Without taking the log out of your eye, दुसऱ्याच्या डोळ्यातील मुसळ कसं काढतील.
How could you take the speck out of others' eye? येशूने आम्हाला शिक्षण दिलेलं आहे Lord Jesus has taught us की आम्ही इतरांचे दोष काढू नये, we should not judge others, इतरांना दोषारोपण आम्ही करू नये, we should not blame others, इतरांचा आम्ही न्याय करू नये. we should not judge others. न्याय करणे हे देवाचं काम आहे. The judgment is done by God. त्यामुळे आम्ही इतरांचे दोष काढू शकत नाही, So we should not blame others. इतरांचा आम्ही न्याय करू शकत नाही. We could not judge others. देवाचे सेवक असो, Be it God's servant विश्वासाने लोक असो, or faithful people. देव समय बदलणारा देव आहे. He is the God who changes time. हरेकांचा समय बदलत असतो, Everyone's time परिस्थिती changes. बदलत असते. Situation changes. देव परीक्षा पाहत असतो. God examines. देव वेगळ्या माध्यमातून लोकांची परीक्षा पाहत असतो. God examines people through different means. त्यावेळी आम्ही तर्क वितर्क करू शकत नाही. At that time we can't do nothing. दोघा लोकांच्या परिस्थितीनुसार According to situation of people, आम्ही लोकांचा न्याय करू शकत नाही. we cannot judge people. योबाची परीक्षा होती, It was Job's तो test. परीक्षेमध्ये युद्ध करत होता, He was fighting in his test. तो देवाची संवाद करत होता. He communicated with God. या मित्रांना ते समजलं नाही, His friends did not ते understand it. त्याच्यावर दोषारोपण करू लागले, They blamed him. ते त्याचा न्याय करू लागले. They judged him. बायबल सांगते की न्याय करणे माझ्या हातात आहे. Bible says judgment is in my hands. तुम्ही कोणावर दोषारोपण करूच नाही. You should not blame others आपल्या डोळ्यातील मुसळ न पाहता without taking the log out of your eye. दुसऱ्याच्या डोळ्यात आम्ही कुसळ काढू शकत नाही. We cannot take the speck out of others' eye. बायबल सांगतं. Bible says. त्यामुळे आम्ही पाहतो So we see योब हा एकटा पडला होता. Job was all alone. त्याला मदतीची गरज होती, He needed help. त्याला सहाय्याची गरज He होती. needed help. तो म्हणला माझ्यासाठी कोण मध्यस्थ करल, He said, who will be my mediator? कोण माझं सांत्वन Who करल, will comfort me? कोण माझे अश्रू पुसून टाकल, Who will wipe away my कोण मला या tears? परिस्थितीतून बाहेर काढल, Who can take me out of this कोण मला situation? समजून घेईन, Who will understand कोण me? मला समजून सांगेल, Who will explain कोण to माझ्या me? डोळ्यात अश्रू पुसून टाकेल, Who will wipe the tears in my कोण मला eyes? यातून मुक्ती देईल. Who will free me from this? तो शोधत होता, He was searching, पण त्याला कुणीच सापडलं नाही. but he did not find आम्ही जुन्या anyone. करारामध्ये पाहतो, See in Old Testament, त्यावेळेस येशू ख्रिस्त अदृश्य होता. at that time no one could see Lord Jesus. प्रभू येशू ख्रिस्त होता, Lord Jesus was there, पण तो अदृश्य होता. but no one could see him. त्यामुळे योब शोधत होता, Job was searching, पण त्याला कुणीच सापडलं नाही. but he found no one. फार किती बिकट परिस्थिती. Such a terrible situation. जे मित्र होते, जे सेवक होते, All the friends and servants, ते लोक पण त्याला मदत करायला तयार नव्हते. even they were not ready to help him. ते लोक बी त्याला सहाय्य करायला तयार They नव्हते. did not help him. ते लोक बी त्यासाठी प्रार्थना करायला तयार नव्हते. They were not ready to pray for him. त्यामुळे योग फार रडून देवाचा धावा करत होता. So Job cried and called on God. आमच्या जीवनासंबंधी बी Even in our lives, अनेक दुःख आणि कष्ट आमच्या जीवनात असतात. there are many problems and difficulties in our अनेक lives. त्रासमे आम्ही जीवन जगत असतो. We live our life in difficulties. अनेक लोक अश्रू ढळून प्रार्थना करत असतात. Many people cry and pray to God. अनेक जण आशा ठेवतात, Many people have hope. कोणीतरी आम्हाला मदत करावी, Someone will help us. कोणीतरी आम्हाला सहाय्य करावा, Someone will help us. कोणीतरी आम्हाला सांत्वन द्यावा. Someone will comfort us. अनेक जण भुकेले ताणलेले आहे, Many people are hungry and thirsty. अनेक जण शांतीचे भुकेले आहे. Many are hungry for peace. आजाराला आरोग्याची भूक आहे. The sick is hungry for good health. अनेकांची आशा आहे, There are hopes of many. अनेकांचे मनोदय आहे. There are wishes of many. अनेक जण असफल झालेले Many आहे, people are अनेक जण unsuccessful. बंधनात सापडलेले आहे, Many are found in bondages. अनेक जण दारिद्र्यात आहे, Many are in poverty. अनेक जण वेगळ्या बंधनात सापडलेले आहे, Many are found in different bondages. अनेक जण शोधत आहे. Many people are कोणीतरी searching. आम्हाला मदत करावी, Someone will help कोणीतरी us. आम्हाला सहाय्य करावं, Someone will help us. कोणीतरी आमच्यासाठी प्रार्थना करावी. Someone will pray for आज us. जगाला मदतीची गरज आहे. Today the world needs help. अनेक कष्टी भाराक्रांत लोक There are आहे, many weary and burdened people. अनेक दुःखात कष्टात लोक आहे, There are people in problems and अनेक लोक difficulties. पापात सापडलेले Many आहे, people are found in sin. अनेक बंधनात आहे, Many are in bondages. अनेक आजारात आहे, Many are sick. अनेक घराघरात लोकांची मोडतळ झालेली आहे. Many houses are broken. घराघरात अशांती आहे, There is no peace in many घराघरात houses. भांडण तंटा आहे, There are quarrels. घराघरात दारिद्र्य आहे. There is poverty. लोक आज असफल झालेले आहे. People have become अनेक unsuccessful. लोक त्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहे. Many people try to come out of it. अनेक जण स्वतःच्या प्रयत्नाने येण्याचा प्रयत्न करत आहे. Many people try to come out of it by own will. अनेक जण बल लावते पराक्रम करत आहे. Many people use their strength and might.
तरी पण ते बाहेर येत नाही. yet they do not come out of आज it. जगाला मदतीची गरज आहे. Today the world needs help. जगाला सहाय्याची गरज आहे. The world needs help. आम्ही तुम्ही एकमेकाला मदत करू शकतो, You and me can help each other. पण आम्ही तुम्ही एक अपूर्ण आहोत. But you and me are incomplete. देणारा बी अपूर्ण आहे, घेणारा बी अपूर्ण आहे. The giver and the receiver both are incomplete. त्यामुळे आम्ही पूर्ण मनुष्याची मदत करू शकत नाही, So we cannot help people completely. पूर्ण सांत्वन करू शकत नाही, We cannot comfort them पूर्ण completely. मुक्तता लोकांमध्ये आणू शकत नाही, We cannot bring complete आम्ही freedom to लोकांसमोर people. पूर्ण करू शकत नाही. We cannot fulfill wishes of people. स्तोत्र 49:7 प्रमाणे Like Psalm 49:7. कोणीच भाव आपल्या भावाला वाचू शकत नाही. No brother can redeem his brother. भावाची खंडणी एवढी मोठी आहे, The price of redeeming him is too कोणीच भाऊ costly. आपल्या भावाची एवढी खंडणी भरू शकत नाही. No brother can redeem his brother or pay ransom to God. कोणीच कोणाला वाचण्यास समर्थ नाही. No one is so powerful of saving anyone. यासाठी आम्हाला मदतीची गरज आहे. For this we need help. अनेक लोक शोधत आहे Many people are की searching आम्हाला मदतीची गरज आहे, that we need help. आम्हाला सहाय्याची गरज We आहे. need help. अनेक लोक रडत आहे, Many people are अनेक लोक crying. अश्रू गाळत आहे, Many people shed अनेक their त्रासात tears. लोक आहे. Many people are in कोण trouble. कुटुंबामध्ये रडत Some आहे, cry in their कोण families. मित्रांकडे रडत आहे, Cry to their friends. कोण एकांती रडत आहे. Some cry all alone. फार जगात फार दुःखी कष्टी लोक आहे. There are many sad and distressed people in the world. त्याचप्रमाणे योबाच्या जीवनात फार दुःख आहे, फार कष्ट आहे. It's same in Job's life. फार दुःखात तो कष्टात आहे. He is in trouble तो and शोधत pain. आहे. He is searching. माझ्यासाठी कोण मध्यस्थ करेल, Who will be a mediator for माझ्यासाठी me? देवाकडे कोण प्रार्थना करेल. Who will pray to God for me? मला मदतीची गरज आहे, I need help. मला सहाय्याची गरज आहे. I need help. कोणीच त्याला मदत करायला तयार नाही. No one is ready to help त्याचे him. मित्र बी नाही, Not even his त्याची friends. पत्नी बी नाही, Nor his wife. कोणीच नाही. No one. जुना काळाचा काळ आहे, It's in the Old Testament. आता चांगला काळ आहे. Now it's a good time. आताचा काळ आहे, Now is the time. ज्या काळात आम्ही राहत आहोत The time we live in. हा काळ चांगला आहे. This time is good. हा अनुकूल समय आहे, This is an हा acceptable प्रसाद time. समय आहे. Time for दुसरे worship. क्रंती 6:2 प्रमाणे In Corinthians 2:6-2. हा चांगला समय आहे, This is a good हा time. अनुकूल समय आहे. This is an acceptable उद्धाराचा time. समय. The day of salvation. आता दयेचा काळ आहे, It's the time of grace. हा कृपेचा काळ आहे. It's time of mercy. देव दया करतो, कृपा करतो. God is merciful and gracious. देव प्रभू येशू ख्रिस्त दया करतो, कृपा God is करतो. gracious and merciful to Lord Jesus. त्या काळात कोणी नव्हतं, There was no one during that time. पण आजच्या काळात During this time, आम्हाला मदत करणारा एक जण आहे. there is someone who can help us. एक जण मदत करण्यात एक सहाय्यकर्ता आमच्या जवळ आहे. There is a one who can help us. आम्हाला समजून घेणारा एक व्यक्ती आहे. There is a person who understands us. आम्हाला समजून सांगणारी व्यक्ती आहे. There is a person who explains us. आम्हाला सांत्वन देणारा व्यक्ती आहे. There is a person who comforts us. आमच्या डोळ्याच्या अश्रू पुसून आमचं समाधान करणारा व्यक्ती आहे. There is a person who wipes tears from our eyes and satisfies us. आम्ही कोणत्याही परिस्थितीत असो, We would be in any कशाही situation, परिस्थितीत असो, any situation, कोणत्या बंधनात असो, any bondage, कोणत्या पापात असो, any sin. तरी पण आम्हाला सोडवणारा एक व्यक्ती आहे. There is only one person who can set us free. तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. That is Lord Jesus. देवाने प्रभू येशू ख्रिस्ताला तुमच्या माझ्यासाठी पाठवलेलं आहे. God sent Lord Jesus for you and me. पहिलं तिमोथी 2:5 प्रमाणे Like Timothy 1:5. देव व मनुष्यामधले एकच मध्यस्थ प्रभू येशू ख्रिस्त आहे. There is only one mediator between God and humanity. तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. That is Lord Jesus. प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे देव आम्हाला मदत करत आहे. God helps us through Lord Jesus. आमचा देव पवित्र 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 देव आहे. Our God is holy, holy God. तो अगम्य प्रकाशात राहणारा परमेश्वर He आहे. is the God who lives in full of light. त्या प्रकाशात कोणी मनुष्य प्रवेश करू शकत नाही. No man can enter in that light. देवाला पाप आवडत नाही, God does not like sin. देवाला अपराध आवडत नाही. God does not like mistakes. पण देव प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे But God through Lord Jesus, आमच्या पापाची क्षमा करतो, He forgives our sin. आम्हाला पापातून मुक्ती देतो, He delivers us from sin. आमचा उद्धार करतो. He saves us. बायबल सांगतो, Bible says, रोम 7:23 प्रमाणे like Romans 6:23, पापाचं वेतन मरण आहे, for the wages of sin is पण death, देवाचं कृपादान but the gift of God प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे through Lord Jesus सार्वकालिक जीवन आहे. is eternal life. देवाने तुमच्यावर प्रेम केलं, God loved you and me. आपल्या एकुलता एक पुत्राला तुम्हाला माझ्यासाठी पाठवलं, He sent His one and only Son for us, यासाठी की आम्हाला मदत व्हावी, so that we are helped. आम्हाला सहाय्य भेटावं. We will get help.
आम्हाला सांत्वन भेटावं, We will be आम्हाला comforted. मुक्ती भेटावी, We will be set free. आम्हाला या सर्व गोष्टीतून बाहेर काढावं. We will be taken out of all यासाठी this. देवाने प्रभू येशू ख्रिस्ताला तुम्हाला आमच्यासाठी पाठवलेलं आहे. For this God sent Lord Jesus for you and me. बायबल सांगतं Bible says, रोम 5:7 प्रमाणे like Romans 5:7, चांगल्या माणसासाठी कोणी मध्यस्थ करतं, for a good person someone might चांगल्या even dare माणसासाठी to कोणी die. पुढाकार घेतं. Anyone will come forward for a तो good प्रवेश person. ख्रिस्त So Lord Jesus, तो पापी लोकांसाठी पुढारी आला. He came forward for sinners. पापी लोकांसाठी तो पुढे आला. He came forward for sinners. पापी लोकांना त्यांनी प्रेम केलं. He loved sinners. पापी लोकांसाठी त्यांनी मध्यस्थ केली. He was the mediator for sinners. पापी लोकांना त्यांनी त्यातून बाहेर काढलं. He took the sinners out of it. पापी लोकांमध्ये त्यांनी राहून भोजन केलं. He ate and lived among the पापी sinners. लोकांची त्यांनी भेट He घेतली. visited the sinners. पापी लोकांना त्यांनी शिक्षण दिलं. He taught sinners. पापी लोकांचा त्यांनी उद्धार केला. He saved sinners. त्यांनी आश्वस्त केलं लोकांना. He blessed people. चांगल्या माणसासाठी कोणी मध्यस्थ करू शकतं. Anyone would dare to die for a good person. देवाचं प्रेम God's love प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे through Lord Jesus Christ. पापी लोकांना त्यांनी प्रेम केलं. He loved the sinners. पापी लोकांसाठी त्यांनी मध्यस्थ केली. He was the mediator for sinners. पापी लोकांसाठी त्यांनी बलिदान दिलं. He sacrificed himself for sinners यासाठी so that की आम्ही सुखी राहावं, we can live peacefully. आम्ही सुरक्षित राहावं, We should be safe. आम्ही सार्वकालिक जीवन आम्हाला प्राप्त व्हावं, We should receive eternal life. देवाचे सर्व आशीर्वाद आम्हाला प्राप्त व्हावं. We should get all blessings from आम्ही God. दुःखात कष्टात राहू नये, We should not live in pain and misery. आम्ही त्रासात राहू नये, We should not live in trouble. आमचा पापामुळे नाश होऊ नये. We should not be destroyed because of यासाठी sin. देवाने प्रभू येशू ख्रिस्ताला पाठवलाय. For this God sent Lord Jesus. ही देवाची दया आहे, This is God's mercy. ही देवाची कृपा आहे. This is God's grace. प्रभू येशू ख्रिस्त तो आमच्यावर दया करतो, कृपा करतो. God is merciful and gracious to us. आज चांगला समय आहे. Today it's a good आम्ही time. देवाला हाक मारू शकतो, We can call on God. आम्ही देवाला प्रार्थना करू शकतो. We can pray to God. बायबल सांगतं Bible says यशया 55:6 प्रमाणे in Isaiah 55:6, परमेश्वर भेटण्याचा समय आहे. seek the Lord while he may be found. उठून देवाचा धावा करा, Wake up and call on God. देवाकडे पश्चाताप करा, Depend to God. देवाकडे क्षमा मागा. Ask forgiveness to God. देव तुम्हाला भेटण्यास तयार आहे. God is ready to meet you. देव तुम्हाला त्या बंधनातून मुक्त करण्यास तयार आहे. God is ready to free you from that bondage. हा ऐकणारा, पाहणारा, कार्य करणारा देव आहे. He is the God who sees, hears and works. हा समय चांगला आहे, This is a good time. अनुकूल समय आहे This is an की acceptable आम्हासाठी time. कोणतरी मध्यस्थ आहे. That someone is a mediator for us. योबाच्या काळात कोणी नव्हतं, There was no one such at the time of त्याचे Job. सेवक पण त्याला मदत करत नव्हते. Even his servants did not help him. त्यामुळे तो काळ कसा होता. So how was that time? आताचा काळ चांगला आहे. Now is the good time. प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे देव आम्हाला मदत करतो. God helps us through Lord Jesus. प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला तुम्हाला बोलत आहे. God calls you and me. मत्ते 11:28 प्रमाणे Like Matthew 11:28. हो कष्टी भाराखन जनो, You weary and burdened people. तुम्ही मजकडे या, You come to मी me. तुम्हाला विसावा देतो, I give you rest. मी तुम्हाला मुक्ती देतो, I will set you मी free. तुम्हाला शांती देतो, I give you peace. मी तुमचं सांत्वन करतो. I will comfort you. देव जे काय करतो ते पूर्ण असतं. Whatever God does is complete. देव पूर्ण सांत्वन करतो, God comforts completely. देव पूर्ण समाधान करतो. God satisfies completely. प्रगटी 21:4 प्रमाणे Like Revelation 21:4. तो म्हणला मी तुझ्या डोळ्यात ते अश्रू पुसून टाकल, He said, I will wipe away the tears in your eyes. पुन्हा रडणे नाही, No more crying. शोक नाही, No mourning. पुन्हा दुःख नाही, कष्ट नाही. No grief and trouble. देव आमच्या डोळ्यात ते अश्रू पुसून टाकतो. God wipes away tears in our eyes. तो म्हणतो पुन्हा रडू नको. He says, don't cry again. देव सर्व बदलून टाकतो. God changes everything. देव सर्व बंधनातून आम्हाला बाहेर काढतो. God frees us from all bondages. व तो आम्हाला सुरक्षित ठिकाणी ठेवतो. And He keeps us at a safer place. आता चांगला काळ आहे, Now it's a good time. अनुकूल समय, An acceptable प्रसाद time. समय. Time of worship. देव आमचा ऐकतो. God hears us. फार किती महत्वाची गोष्ट. It is an important thing. योबाच्या काळात कोणी नव्हतं, There was no one at the time of Job. पण आजचा आमचा काळ चांगला आहे. But now we have a good time. कृपेचा काळ आहे, It's the time of grace. दयेचा काळ आहे. Time of mercy. देव दया करतो, God is merciful. कृपा करतो. He is तुम्ही gracious. कुठेही असो, Wherever we are, कोणत्या परिस्थितीत असो, in any situation, आम्हाला मदत करण्यास देव नेहमी तयार आहे. God is always ready to help us. जावं तर देवाकडेच जावं, If you go to God. सांगावं तर देवालाच If you सांगावं, tell God. कारण तो आमच्यावर प्रेम करतो. Because He loves तो आम्हाला us. समजून घेतो He takes care आमचं of दुःख us. काय,
What is our आमचं grief? कष्ट काय, What is our आमचा trouble? त्रास काय, What are our आमच्या problems? वेदना काय, What is our आम्ही pain? कशासाठी रडतो. Why do we cry? देव आमच्या पाहतो, God looks at our tears. आम्हाला तो ओळखतो, He knows us. तो आम्हाला समजून घेतो, He understands us. आम्हाला आमचं तो सांत्वन He करतो. comforts us. बायबलमध्ये आम्ही पाहतो, In the Bible we see एक पापी स्त्री येशू ख्रिस्ताकडे आली, a sinful woman came to Lord Jesus. ती येशूच्या चरणाजवळ बसली, She sat before the feet of Lord त्या आसवाने Jesus. येशूचे पाय भिजून टाकले तिने. Her tears wet the feet of Lord Jesus. येशूच्या शरीराला तिने तेल लावलं, The anointed body of Lord Jesus through oil. ती फार रडली, She cried a ती lot. काहीच बोलली She नाही, did not tell फक्त anything. ती रडत होती. He only cried. येशूने तिचे अश्रू पाहिले, God saw her tears in the eyes. येशूने तिला ओळखलं, Lord Jesus knew her. ती का रडत आहे, Why is she crying? काय दुःखी आहे, Why she is काय sad? कष्टी आहे, Why she is in हिला distress? मदतीची गरज आहे, She needs help. हिला उद्धारची गरज आहे, She needs salvation. हिला शांती नाही She आहे, has no ही peace. पापाने जखडली स्त्री She आहे. is a woman filled with sin. त्यावेळेस प्रभू येशू की तिला म्हणाला, That time Lord Jesus told her, बाई मी तुझ्या पापाची क्षमा करतो, "O woman, I forgive your sins. माझी शांती मी तुला देतो, I give you my peace. तू शांतीने जा, You go in peace. तू आनंदाने जा. You go in प्रभू joy." येशू ख्रिस्ताने तिला ओळखलं. Lord Jesus recognized her. आज मी पुष्कळसे लोक रडत आहे, Even today many people are पुष्कळसे लोक crying. दुःखात कष्टात आहे, Many people are sad and in trouble. त्रासात आहे. They are in आम्ही grief. एकमेकाला सांगतो, We tell each other. आम्ही एकमेकांची देवाणघेवाण We करतो. ready to give and take. सर्व अपूर्ण आहे, Everything is कोणीच incomplete. आम्हाला समजून घेऊ शकत नाही, No one can understand कोणीच आम्हाला us. पूर्ण सांत्वन देऊ शकत नाही, No one can comfort us कोणीच completely. आमची खंडणी भरू शकत नाही, No one can pay a ransom to God. कोणीच आम्हाला पूर्ण मुक्ती देऊ शकत नाही, No one can free us completely. कोणीच आम्हाला सुखी करू शकत नाही, No one can keep us happy. कोणीच आम्हाला शांती देऊ शकत No नाही. one can give us peace. एकच मनुष्य आहे, Only one man can. तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे. That is Lord Jesus. देव येशू ख्रिस्त तुमच्या माझ्यावर प्रेम करतो. God loves you and me through Lord Jesus. की आज आम्ही कोणत्याही परिस्थितीत असो, So in whatever situation we are, आम्ही दुःखात आहे, कष्टात आहे, त्रासात आहे, if we are in problem, grief and trouble, वर्षानुवर्ष आम्ही तसं जीवन जगत आहोत. for years we live the same life. पहा येशू ख्रिस्त आलेला आहे, Look, Lord Jesus have येऊन come. 10 प्रमाणे Like John 10:10, मी आलो आहे, I have मी come. तुम्हाला मदत करण्यासाठी आलेलो आहे, I've come to help मी you. तुम्हाला सोडण्यासाठी आलेलो आहे, I've come to free मी you तुम्हाला from चांगल्या all गोष्टी things. देण्यासाठी आलेलो आहे. I've come to give you good देव things. तुम्हाला मला मदत करण्यासाठी आलेला आहे. God has come to help you and me. आम्हाला मदत घेतली पाहिजे, We must take help. आम्हाला देवाकडे गेलं पाहिजे, We should go to God. आम्हाला देवाचं सहाय्य घेतलंच पाहिजे, We should take help from God. आम्हाला देवाला हाक मारली पाहिजे. We must call on God. देव आम्हाला मदत करण्यास तयार आहे. God is ready to help you and me. फार महत्वाची गोष्ट. It's an important thing. माझ्या कुटुंबासमोर मी पाहतो, We see about my family. वेळोवेळी मी कुटुंबाची साक्ष दिली. I shed testimony about my family from time to time. माझ्या कुटुंब हे अनेक पापात जखडलेलं कुटुंब होतं. My family was stuck in many sins. पापामुळे आम्ही नाशाकडे चाललो We were होतो, moving towards destruction because of sin. पण आम्ही देवाचा धावा केला, But we called on God. देवाच्याकडे पश्चाताप केला. We repented to God. देवाने आम्हाला क्षमा केली, आमचा उद्धार केला. God forgave us. He saved us. देवाने माझ्या कुटुंबात दया केली, कृपा केली, God was merciful and gracious to my family. आमचा उद्धार केला. He saved us. त्याने आम्हाला चांगले दिवस, चांगला वेळ, चांगला समय आणला. He brought good days and good time for us. त्याने आम्हाला आश्वस्त केलं. He blessed us. त्यांनी पवित्र आत्मेने दानाने आम्हाला भरलं. He filled us with Holy Spirit and gifts. मंडळीच्या सेवेसाठी त्याने आम्हाला पाचारण केलं. He chose us to serve the fellowship. आम्ही देवाची सेवा करत आहोत. We serve God. देवाने आम्हाला मदत केली. God helped us. देवाने आम्हाला सांगितलंय, God told us, मी तुझं घर बांधलंय, I have built your house. मी तुझं घर सुंदर केलं, I made your house मी तुला beautiful. शांती दिली, आनंद दिला, आशीर्वाद दिले. I gave you peace, happiness and blessed you. मला अनेकांना मदत करायची आहे, I want to help many people. मला अनेकांना सहाय्य करायचं आहे, I want to help many अनेकांचं people. सांत्वन करायचं I आहे, want to comfort many people. अनेकांना मला आश्रय द्यायचं I आहे. want to bless many people. असे लोक शोधून काढा, Find such people. ज्या लोकांना माझी गरज आहे, Those who need me. जे दुःखात ते कष्टात आहे, Those who are in grief and ते pain. त्रासात आहे, Those who are in trouble. सैतानी बंधनात आहे, In satanic bondage. अशा लोकांना शोधून काढा. Find such people. असे लोकांना माझ्याकडे घेऊन या. Bring such people to me. अशा लोकांना शिक्षण द्या. Teach such people. अशा लोकांसाठी प्रार्थना करा. Pray for such people.
अशा लोकांना मी मदत करेन, I will help such people त्यातून मी लोकांना सोडवेल. and I will free them out from it. अनेक लोक देवाने सोडवले, God freed many people, अनेक लोक कुटुंब देवाने सोडवले. God freed many पण families. महत्वाचा भाग The आहे, most important thing is देवाने माझ्या कुटुंबाला सोडवलं. God freed my family. आम्ही कैक वर्ष अरण्यात होतो, For many years we were in wilderness. दुःखात होतो, कष्टात होतो, त्रासात होतो, We were in grief, trouble and त्यातून आम्ही suffering. बाहेर येत नव्हतो, We were not coming out of त्यातून it. आम्ही बाहेर येण्याचा प्रयत्न करत होतो. We were trying to come out of it. अनेक जण आम्हाला मदत करत होते, Many people helped us. अनेक जण सल्ला मसलत करत होते, Many people advised us. अनेक प्रवास आम्ही केला, We traveled for many अनेक things. गोष्टीचा आम्ही खर्च केला, We spent a lot of money. अनेक लोकांना भेटलो, We met many people. अनेक लोक गुरूंना भेटलो We met many की people and आमच्या कुटुंबाचा teachers बचाव झाला पाहिजे. so that our family is safe. आम्ही मदतीची अपेक्षा करत होतो, We expected help. कोणीतरी आम्हाला मदत करेल, Someone will help us. कोणीतरी आम्हाला सहाय्य करेल, Someone will help us. माझ्या कुटुंबाला यातून बाहेर काढेल. They will take my family out of आम्ही this. दुःखात होतो, कष्टात होतो, We were in grief and आमचं suffering. कुटुंब धुळीस मेलं Our होतं, family turned into dust. आम्ही कंगाल झालो होतो, We became poor. आम्ही शोधत होतो, We were searching. कोण आम्हाला मदत करेल, Who will help कोण us? आम्हाला सहाय्य Who करेल. will help us? आम्ही रडून रडून देवाची प्रार्थना करत होतो. We cried and prayed to God. पण लक्षात ठेवा, But keep this in mind. देव आम्हाला भेटला, God met us. देवाने आम्हाला उद्धार केला, आमचं तारण केलं. God saved us. He gave us salvation. देव आम्हाला भेटला, God met us. तो आमच्या घरातून वस्ती करू लागला. He lived in a house. पवित्र आत्म्यानुसार Through Holy Spirit, तो आमच्या कुटुंबात राहू लागला. He lived in our family. तो आम्हाला शिकू लागला, He taught us. तो आम्हाला मार्गदर्शन करू लागला. He guided us. एके दिवशी त्यांनी आम्हाला शिक्षण दिलं, One day He taught us. त्यांनी दाखवलं. He showed us. कैक वर्ष आम्ही प्रार्थना करत होतो, We were praying for many कैक years. वर्ष आम्ही देवाला हाक मारत We होतो, called on God for many years. कैक वर्ष आम्ही मदतीची अपेक्षा करत होतो. We expected help for many years. त्यावेळेस देवाच्या आत्म्यानुसार आम्हाला समजलं At that time, through Holy Spirit, we की understood आम्हीच प्रार्थना करत नव्हतो, that only we were not praying, तर आमच्यासाठी येशूच प्रार्थना करत होता. but Lord Jesus was praying for us. कैक वर्ष For many years, प्रभू येशूच Lord Jesus, माझ्या कुटुंबासाठी देवाकडे प्रार्थना करत होता. He prayed to God for my family. हे देवा, Oh God, ह्या लोकांना क्षमा कर, forgive these people. ह्यांना संधी दे, Give them a chance. ह्यांना संधी दे, Give them an opportunity. ह्यांना वेळ दे, Give them time. ह्यांना क्षमा कर, Forgive them. ह्यांना सांभाळून घे, You take care of them. ह्यांना यातून बाहेर काढ. You take them out of it. आम्ही बी देवाचा धावा करत होतो, Even we called on God, पण आमच्या बरोबर येशूच बी देवाचा धावा करत होता. and Lord Jesus prayed to God with us. त्यामुळे आमचा नाश झाला नाही. So we were not destroyed. जर येशूच आमच्या मध्यस्थ नसता, If He was not our mediator, जर येशूच आमच्यासाठी प्रार्थना करत नसता, if He had not prayed for us, तर आमचा पापात आमचा नाश झाला असता. then we would have been destroyed in sin. आमचं कुटुंब धुळीस मिळालं असतं, Family would have been turned into आमचं dust. कुटुंब नष्ट झालं असतं. Family would have been पण destroyed. देवाने आम्हाला दाखवलं But God showed us की आमच्यासाठी कैक वर्ष येशूच प्रार्थना करत होता, that for many years Lord Jesus was praying for त्यामुळे us. आमचा नाश झाला नाही. So we were not आम्ही destroyed. चुका केल्या, अपराध केले, We sinned, we made mistakes. आमच्याकडून पाप झालं, We sinned, तरी देवाने आम्हाला सांभाळून घेतलं. yet God took care of us. देवाने आम्हाला राखलं, He took care of us. आम्हाला देवाने वेळ दिली, God gave us time. आम्हाला समय दिला. He gave us time. देवाने आमचा उद्धार केला, God saved us. आम्हाला क्षमा केली, He forgave us. आमचं तारण केलं. He gave us salvation. नाशीतून देवाने आम्हाला वाचवलं. He saved us from destruction. याचं कारण काय? What is the reason for की this? आम्हाला मदत करणारा एक व्यक्ती आमच्यासाठी प्रार्थना करत होता. The person who helped us prayed for us. योग काय म्हणतो? What does Job say? माझ्यासाठी कोण प्रार्थना करेल? Who will pray for me? देवाकडे माझ्यासाठी कोण मध्यस्थ करेल? Who will be my mediator to God? त्या काळात कुणीच नव्हतं. There was no one at that त्यामुळे time. योग फार दुःखी होता, कष्टी होता. So Job was in pain and suffering. पण आज आम्ही देवाकडे प्रार्थना करतो. But now we pray to God. आज देवाकडे आम्ही विनंती करतो. We request God. आज आम्ही देवाला हाक मारतो. We call on God. तर आमच्या बरोबर येशूकीच बी देवाला हाक मारतो. So even Lord Jesus calls on God. येशूची प्रार्थना नेहमी ऐकतो. God always hears prayers of Jesus. कारण येशू की देवाचा परमप्रिय पुत्र आहे. Because Lord Jesus is God's beloved Son.
त्याने आम्हासाठी बलिदान दिलेलं आहे. He sacrificed himself for us. तो पुन्हा मरणातून उठून देवाकडे गेलेला आहे. He rose again from death and went to God. तो देवाला मध्यस्थ करत आहे He is a mediator to God. की देवा या लोकांचा नाश करू नको, That God do not destroy them. यांना वेळ दे, समय दे. Give them time. आज देवाची प्रार्थना आहे. Today it's God's prayer. आम्ही म्हणतो शेवटला काळ येत नाही. We say the end time will not come. आम्ही चुका करतो, अपराध करतो, We make mistakes. आम्ही पाय तसं वागतो, We live the way we want. आम्ही देवाच्या आज्ञेचं उल्लंघन करतो, We do not obey God's command. आम्ही दुर्लक्ष करतो, We ignore it. आम्ही देवाकडे अविश्वास ठेवतो. We do not believe in God. तरी पण आम्ही सुरक्षित आहोत. Yet we are safe. आम्ही सर्व गोष्टी व्यवस्थित करत आहोत. We do all things right. कारण काय? What is the reason? पापाचं वेतन मरण आहे. The wages to sin is death. देव आम्हाला शिक्षा देत नाही. God does not punish us. देव आम्हाला वेळ देतो, समय देतो आहे. God gives us time. देव आम्हाला संधी देत आहे. God gives us a chance. देव आमचं आयुष्य वाढवत आहे. God extends our lives. आम्ही चांगले कर्म करतो म्हणून नाही, Not because we do good deeds. आमची धार्मिकता नाहीये, Not because of our तर righteousness. देव येशू ख्रिस्त देवाकडे मध्यस्थ करतो. But because Lord Jesus prays to God for us. आज मी तो तुमच्या माझ्यासाठी प्रार्थना करत आहे. Even today he prays to God for you तो and me. गावासाठी प्रार्थना करत आहे, He prays for a village. शहरासाठी प्रार्थना करत आहे, Prays for a city. राज्यासाठी प्रार्थना करत आहे, Prays for state. देशासाठी प्रार्थना करत आहे, Prays for the nation. संपूर्ण जगासाठी तो प्रार्थना करत आहे. Prays for the whole world. बायबल सांगतं संपूर्ण जगाचं प्रायश्चित प्रभू येशू ख्रिस्त आहे. Bible says the atonement of the whole world is Lord Jesus. तो समेट करण्यासाठी आलेला आहे. He has come to offer तो peace. आमची देवाची भेट करण्यासाठी आलेला आहे. He has come to visit us to God. तो आमचा उद्धार करण्यासाठी आलेला He आहे. has come to save us. तो पापातून मुक्ती देण्यासाठी आलेला आहे. He has come to free us तो from आजारातून sin. मुक्त करण्यासाठी आलेला आहे. He has come to free us from all disease. सैतानी बंधनातून सोडण्यासाठी आलेला He आहे. has come to free us from all satanic आम्ही bondages. दारिद्र्यात असावं देवाची इच्छा नाही आहे. God does not want us to live in poverty. तो आम्हाला आशीष देण्यासाठी आलेला He आहे. has come to bless us. तो आम्हाला विजय देण्यासाठी आलेला He has आहे. come to give us victory. आम्हाला चांगल्या स्थितीमध्ये तो ठेवण्यासाठी आलेला He आहे. has come to keep us in good situation. यासाठी मी देवाकडे गेलं पाहिजे. For this we should go to God. लक्षात ठेवा, ध्यानात ठेवा, स्मरणात ठेवा. Keep this in mind, make a note and remember it. आम्ही चुका करून बी आज सुरक्षित आहोत. Even after mistakes we are safe. आम्ही अविश्वास ठेवतो तरी बी सुरक्षित आहोत. We do not believe yet we are safe. याचं कारण काय? What is the येशू reason? ख्रिस्त देवाकडे मध्यस्थ करते. Lord Jesus is our mediator to God. आज मी तो देवाकडे प्रार्थना करत आहे. Even today he prays to God. हे बापा, यांना संधी दे, God give them a chance. यांना क्षमा कर, Forgive them. यांना मारू नको, Don't hit them. यांचा नाश करू नको, Don't destroy तर them. यांचं तारण कर, Give them salvation. यांना वेळ दे, समय दे. Give them time. त्यामुळे देव आम्हाला शिक्षा करत नाही. So God does not punish us. लक्षात ठेवा, Keep this in mind. देवामुळे आमचा बचाव होत आहे. We are saved because of God. की वेळ हा समय, That this time, हा हंगामाचा समय, it is the time to harvest. त्या हंगामाच्या समय आम्ही योग्य ते काम केलंच पाहिजे. We should do the right work at this time. हंगामाच्या काळात आम्ही दुर्लक्ष केलं If we ignore during the harvest तर time, आमचं नुकसान होऊन जाईल. then we will be destroyed. सर्व काही नष्ट होऊन जातं. Everything will be damaged. ही वेळ आहे, समय. This is the time. देव तुम्हाला मला बोलत आहे. God is calling you and me. देव तुमच्यासाठी माझ्याशी मध्यस्थ करत आहे He is a mediator for you and me. की यांचा उद्धार कर. That you save them. गेलं पाहिजे आम्ही देवाकडे. We should go to God. हे देवाचं प्रेम आहे. This is God's love. तर लक्षात ठेवा, So keep this in mind. लूक शुभवर्तन 19:41 मध्ये आम्ही पाहतो, In Luke 19:41 we see, येशू ख्रिस्त गावातून जात असताना as Lord Jesus was walking through the city, त्याने यरूशलेमकडे पाहिलं. he saw Jerusalem. त्यावेळेस त्याला फार दुःख आलं. At that time he was very sad. तो रडला. He cried. तर रडून रडून त्यांनी प्रार्थना केली, He wept and prayed to God. यरूशलेम यरूशलेम, Jerusalem, Jerusalem, किती वेळा मी तुला सांगितलं, how many times have I told you? किती वेळा मी तुला समजावून सांगितलं, How many times have I मी किती explained वेळा to तुला you? शांतीच्या गोष्टी सांगितल्या. How many times have I told you about peace? प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, Lord Jesus said. यरूशलेमकडे पाहून तो रडला. He saw at Jerusalem and cried. तो म्हणाला, He said, यरूशलेम यरूशलेम,
Jerusalem, Jerusalem, किती वेळा तुला समजावून सांगितलं, how many times I've explained to you? किती वेळा तुला शांतीच्या गोष्टी सांगितल्या, How many times have I told you about peace? पण तू माझं ऐकून घेतलं But नाही. you did not listen to me. तुम्ही दुर्लक्ष केलं. You ignored. पुढे असे दिवस येतील, Such days will come आता later. वेळ आहे, समय आहे. Now is the time. तू देवाकडे आलं पाहिजे, You should come to God. तू पश्चाताप केला पाहिजे, You should repent. तुम्ही देवाकडे क्षमा मागितली पाहिजे, You should ask forgiveness तुम्ही to तारण God. प्राप्त केलं पाहिजे. You should get हा salvation. वेळ समय आहे. This is the time. पुढे हा वेळ तुला भेटणार नाही. You will not get this time हा later. समय निघून जाईल, This time will go away. ही संधी निघून जाईल. This opportunity will go away. त्यावेळेस तुझी दानादान होईल, That time you will be त्यावेळेस scattered. सर्व नुकसान होईल. Everything will be destroyed. देव सर्व नाश करून टाकेल. God will destroy everything. आता वेळ आहे, समय आहे. Now is the time. मी वेळ तुला हाक मारत आहे, I call you from time to मी वेळ time. तुला शांतीच्या गोष्टी सांगत आहे. We told you about peace from time प्रभू to येशू time. ख्रिस्त रडून रडून त्यासाठी विनंती केली Lord Jesus cried and requested to God की त्याचा बचाव व्हावा, that they should be saved. त्यांचा नाश होऊ नये. They should not be देश destroyed. भविष्यवक्ता आहे, Lord Jesus speaks about future. त्याला भविष्य समजतं, He understands the future. त्याला आधीच अंत कळतो. He already knows the end. त्याने भविष्य पाहिलं होतं. He had seen the future. जर यरुशलेमने माझं ऐकलं नाही, If Jerusalem does not listen to me, ते यरुशलेमची दानादान होऊन जाईल. then it will be scattered. देव सर्व नाश करून टाकेल. God will destroy everything. त्यामुळे येशू ख्रिस्त रडत होता, So Lord Jesus was crying. येशू ख्रिस्त आक्रोश करत होता. He was weeping. आज येशू ख्रिस्त रडत आहे. Even today Lord Jesus is crying. जे लोक देवाकडे दुर्लक्ष करत आहे, Those who ignore God, देवाची स्वार्थ ऐकत आहे, those who hear God's message, अनेकांची साक्ष ऐकत आहे, hear testimonies of देवाच्या many, वचनातून त्यांना सर्व गोष्टीची माहिती होत आहे. they get to know everything through God's word. देव त्यांना बोलत आहे, God is calling them. देव त्यांना हाक मारत आहे, God calls them. देव त्यांना मदत करण्यासाठी तयार आहे. God is ready to help them. जे लोक दुर्लक्ष करत आहे, But those who ignore, जे अविश्वास ठेवत आहे, those who disbelieve, देव मला अशा लोकांची दानादान होऊन जाईल, God said those people will scatter. अशा लोकांचा नाश होईल. They will be destroyed. नाश होऊ नये. They should not be आज destroyed. मी येशू ख्रिस्त प्रार्थना करत आहे. For it, even today, Lord Jesus is praying. त्यामुळे आम्ही सुरक्षित आहोत. So we are safe. देवानेच दिली संधी, As God has given us an opportunity, या संधीचा सदुपयोग करा. take advantage of this opportunity. तारण प्राप्त करून घ्यावं, Get salvation. हे फार महत्वाचा बाब. That is an important part. एके दिवशी प्रार्थना करत असताना One day while praying, मंडळीची सेवा चालू होती, the service was ongoing in कार्य fellowship. चालू होतं. The work was going देव मला on. मार्गदर्शन करत होता, God was guiding me. देव मला शिकवत होता, God was teaching me. देव शिक्षण देत होता. God taught me. शिक्षण देता देता While teaching, येशू ख्रिस्त रडायला लागला. Lord Jesus started crying. येशू ख्रिस्त रडून मला सांगायला लागला, He cried and said to me, यहोशुआ यहोशुआ, Joshua, Joshua, मी फार दुःखी आहे, कष्टी आहे. I am in pain and suffering. अनेकांना वाचवा माझी इच्छा आहे, I want to save many people. कोणाचा नाश व्हावा माझी इच्छा नाहीये. I don't want to destroy anyone. सर्वांचं तारण माझी इच्छा आहे. I want to save everyone. म्हणून मी आज मी लोकांसाठी रडत आहे. So even today I am crying for those people. मला ताण लागलेली आहे, I am thirsty. मला आत्म्याची ताण लागलेली I आहे. am thirsty for souls. पण लोक देवाकडे दुर्लक्ष करत आहे. But people ignore God. त्यावेळेस येशू ख्रिस्त माझ्यासमोर रडला. At that time, Lord Jesus cried before me. लोक देवाचं ऐकत नाही, People do not listen to God. लोक देवावर विश्वास ठेवत नाही, They do not believe in God. लोक देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवत नाही. They do not believe in the Son of God, Lord Jesus. ते वधस्तंभ कार्यावर विश्वास ठेवत नाही. They do not believe in the crucifixion of Lord Jesus. त्यामुळे येशू ख्रिस्त दुःखी आहे, कष्टी आहे. So Lord Jesus is sad and in pain. आज येशू ख्रिस्त अनेक लोकांसाठी प्रार्थना करत आहे. Today Lord Jesus prays for many people. प्रत्येक व्यक्ती त्याला महत्वाचा आहे. Everyone is important to him. प्रत्येक व्यक्तीवर तो प्रेम करतो. He loves everyone. प्रत्येक व्यक्तीला तो आमंत्रण देत आहे. He invites everyone. आम्ही दुःखात कष्टात असावं त्याची इच्छा नाहीये. He does not want us to be in pain and suffering. योबाच्या काळात योब शोधत होता At the time of Job, Job was की searching. मला कोणतरी मदत करा, Someone should मला help me. सहाय्य करा, Help me. माझ्यासाठी प्रार्थना करा. Pray for me. पण त्या काळात कुणीच नव्हतं. But there was no one मग at that देवाने त्याला time. त्यातून बाहेर काढलं. But God took him out of it. तो विश्वासात विजय झाला. He had victory in faith. देवाने त्याला दुप्पट आशीर्वाद दिले.
God blessed him more, पण त्या काळात येशू ख्रिस्त नव्हता. but there was no Lord Jesus at that time. पण आता चांगला काळ आहे. But now is a good time. येशू ख्रिस्त आम्हाला स्वतः मदत करण्यास येत आहे. Lord Jesus himself comes to help us. तो मला जे हरवले ते शोधा तारास आलोय मी. He said, I've come to save those who are lost. आज येशू ख्रिस्त लोकांना शोधत आहे. Today, Lord Jesus is searching for people. पहा मी दाराजवळ उभा आहे, Look, I stand at the door. ठोकीत आहे. I knock. जो कोणी माझी वाणी ऐकून दार उघडेल Those who will listen to my word and मी open त्याच्या the घरात door, प्रवेश करेल, I will enter his house. त्या घरात कार्य करेल. I will work in his house. पहा देव किती चांगला आहे, See how good God is. देव किती प्रेमळ आहे. How loving God is. पण आज अनेकांसाठी देव रडत आहे. But today, God is crying for many people. अनेकांसाठी तू देवाकडे प्रार्थना करत आहे. He's praying to God for many people. देवा यांना संधी दे, God, give them a यांना chance. वेळ दे, Give them time. त्याचा नाश करू नको, Don't destroy त्याचं them. तारण कर. Save them. त्यामुळे आम्ही सुरक्षित आहोत. So we are safe. म्हणून चांगला समय, चांगला वेळ आहे So this is a good time and good moment. की देव आमच्यासाठी रडत आहे. God is crying for us. त्याची आम्ही किंमत केली पाहिजे. We should value it. ते वेळ समय निघून गेला If the time passes, तर आमचा नाश होईल. then we will be destroyed. पुन्हा आम्हाला संधी भेटत नाही. We will not get a chance again. येशू की स्वतः आम्हाला वाचवण्यासाठी येत आहे. Lord Jesus himself has come to save us. बायबलमध्ये मी पाहतो In the Bible we see 38 वर्ष दुखणेकरी मनुष्य होता. there was a man who was sick for 38 years. योहान शुभवर्तमान 5व्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो In John chapter 5 we see 38 वर्ष आजारी मनुष्य होता. there was a man who was sick for 38 years. तो दुखण्यामध्ये सापडला होता. He was found suffering पण तो एका तळ्याजवळ बसला होता. and he was sitting by a pool. एक बैतसदा तळ होतं. It's a pool called Bethesda. त्या तळ्यामध्ये लोक बरे होत होते. People were healed in that pool. त्या तळ्यात कोणी बिन पहिली उडी मारेल, The first one to jump into that water, देव त्याला आरोग्य देत होता. God healed him. ज्यावेळेस देवदूतून पाणी हलवत होते When the angel would go down and stir the water, त्यावेळेस पहिली उडी जो मारेल then the first one to get into the तो pool, बरा होत होता. he was healed. पण 38 वर्ष दुखणेकरी मनुष्य होता. But the man who was sick for 38 years, त्याला काही करता येत नव्हतं. he was not able त्याला to त्या do anything. बैतसदा उडी मारता येत नव्हती. He was not able to jump into the water. तो बरेच प्रयत्न करत होता. He tried many मग times, बरेच कालापासून तो तिथंच पडला होता. but he was lying there from a long time. त्याला कुणीच मदत करत नव्हतं. No one was कोणीच helping त्याला him. सहाय्य करत No नव्हतं. one helped him. कोणी उचलून त्याला तळ्यामध्ये टाकत नव्हतं. No one put him in the pool. त्यामुळे तो निराश होता, उदास होता. So he was sad and त्याला upset. मदतीची गरज होती, He needed त्याला help. सहाय्याची गरज होती. He needed पण help, कोणीच व्यक्ती त्याला मदत करायला तयार नव्हता. but no one was ready to help him. बायबल सांगतो Bible says प्रवेश की स्वतः त्याला जाऊन भेटला. Lord Jesus himself went and met the man. येशू की त्याला बोलला, Lord Jesus said to him, तुला बरे होण्याची इच्छा आहे का? do you want to get well? तो म्हणला बरे होण्याचा मी प्रयत्न करत आहे, The sick man said, I'm trying to get well, पण मला कुणीच मदत करत नाही, but no one helps मला me. कुणीच सहाय्य करत नाही. There's no one to help me. त्यावेळेस येशू ख्रिस्ताने त्याच्यावर दया केली. At that time, Lord Jesus had mercy on him. प्रभू येशू ख्रिस्ताला बरं केलं. Lord Jesus healed him. शब्दाने येशू ख्रिस्ताने त्याला बरे केले. Lord Jesus healed him with his words. पहा, See, त्याला कुणीच मदत करत नव्हता. no one helped him. स्वतः येशू ख्रिस्ताने जाऊन त्याला भेट दिली. Lord Jesus himself went and met that येशूने man. त्या आजारातून त्याला आरोग्य दिलं, Lord Jesus healed him from that sickness. त्याला आयुष्य दिलं, He gave him life. त्याला आशीष दिले. He blessed him. योबाच्या काळात असं नव्हतं. This wasn't the situation at the आताचा time काळ of चांगला Job, आहे, but now it's a good time. चांगला समय, It's a good time. चांगला वेळ आहे. Good moment. देव आमची भेट घेतो. God meets us. देव वेगळ्या माध्यमातून आमची भेट घेतो. God meets us through different means. ज्या ठिकाणी देव भेटतो Where God meets us, त्या मंडळीत सामील व्हा. get into that fellowship. ज्या सेवकाद्वारे देव काम करत आहे, The servant through him God is working. ज्या मंडळीत देव काम करत आहे, The fellowship where God त्या works. मंडळीला भेट द्या. Visit that fellowship. त्या चर्चला भेट द्या. Visit that church. देव सेवकाद्वारे भेट देतो. God visits through his servants. देव कामकरीद्वारे भेट देतो. God visits through his co-workers. देव सभासदाद्वारे आमची भेट घेतो.
God visits us through His देव members. वेगळ्या माध्यमातून आम्हाला भेटतो, He meets us through different means. वेगळ्या माध्यमातून तो आम्हाला मदत करतो, He helps us through different means. मदत आम्हाला सहाय्य करतो. He helps us ज्या ठिकाणी देवाचं कार्य आहे, where there is God's work, ज्या ठिकाणी देवाची सेवा आहे, where people serve God, जिथं मदत भेटते, where there is help, जिथं सहाय्य भेटतं, where there is जिथं help, सांत्वन भेटतं, where there is जिथं अश्रू comfort, पुसले जातात, where tears are wiped away, जिथं आपल्यासे पण आपुलकी आहे, where there is जिथं belongingness, प्रेम आहे, where there is love, जिथं परिवर्तन आहे, where there is जिथं change, तारण आहे, where there is जीवन salvation, आहे, where there is life, आश्वस्त आहे, where there are blessings, परिवर्तन आहे, where there is change. त्या ठिकाणी जाऊन भेट द्या. Visit that place. देव तिथून तुम्हा आमची भेट घेतो. God visits you through that place. देव मंडळीच्या माध्यमातून लोकांना मदत करत आहे. God helps people through fellowship. सेवकाद्वारे मंडळीद्वारे तो भेट देत आहे. He meets people through His servant and His fellowship. लोकांना तो मार्गदर्शन करत आहे. He guides people स्वार्थाद्वारे साक्षीद्वारे through His message and testimony. तो आपल्या लोकांची भेट घेत आहे. He meets His people. लक्षात ठेवा, Keep this in mind. आज वेगळ्या माध्यमातून देव लोकांची भेट घेत आहे. Today God meets people through different means. आम्हाला मदतीची गरज आहे. We need help. आम्हाला सहाय्याची गरज आहे. We need help. देवाच्या सहाय्याशिवाय Without God's help, आम्ही काहीच करू शकत नाही. we can do उत्तम. nothing. उत्तम ते देवापासून आहे. Good is from God. कोणतीही गोष्ट उत्तम करण्यासाठी To do good things in मला life, देवाची मदत सहाय्य घ्यायला लागल. we need God's help. यवन 15:2 प्रमाणे Like John 15:2, प्रवेश म्हणालाय, Lord Jesus said, मतपासून विभक्त असलं तुम्ही काहीच करू शकत नाही. You can do nothing without me. माझ्याशिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही. You can do nothing without me. वेळ घालू नका, Don't waste your समय time. घालू नका, Don't waste your हाय त्या time. स्थितीत राहू नका. Don't live in the same situation. देव बदलासाठी आलेला God आहे. has come to change. देव तुम्हाला मला मुक्ती देण्यासाठी आलेला आहे. God has come to free us. आम्ही सुखी कसे होईल यासाठी देव आलेला आहे. God has come to give us joy. आमचं हित करण्यासाठी आलेला आहे. He has come to do good to आमच्या us. डोळ्याची अश्रू पुसण्यासाठी आलेला आहे. He has come to wipe our tears. 32 वर्षापूर्वी त्यांनी माझ्या कुटुंबाचे अश्रू पुसून टाकले. Before 32 years, He wiped tears of me and my family. पुन्हा त्या गोष्टीत आम्ही रडलो नाही. We did not cry for that again. देव ज्यावेळेस आमचे अश्रू पुसून टाकतो, When God wipes our tears, ज्या गोष्टीत आम्ही रडतो, the thing we cry for, पुन्हा त्या गोष्टी आम्ही कधी रडत नाही. we never cry for that again. आम्ही एकमेकाचे अश्रू पुसून टाकू, We can wipe tears of each other. आम्ही पुन्हा रडू. We will cry again. पूर्ण सांत्वन होणारच नाही. There will be no complete पूर्ण comfort. समाधान होणारच नाही. There will be no complete काहीच satisfaction. बदलणार नाही. Nothing will देव change. ज्यावेळेस तुमचे माझे अश्रू पुसून टाकतो, But when God wipes our tears, तो पूर्ण समाधान करतो. there is complete तो satisfaction. सर्व गोष्टी बदलाव करतो. He changes तो everything सर्व गोष्टीतून आमची मुक्ती देतो. and He sets us free from everything. म्हणून आम्ही देवाचा धन्यवाद करतो. So we thank की आज God. चांगला काळ आहे. Now it's a good time. योबाच्या काळात तो काळ नव्हता. This wasn't the situation at the time आज of Job. चांगला काळ आहे Now it's a good की time आमच्यासाठी मध्यस्थ करणारा प्रभू येशू ख्रिस्त, because our mediator, Lord Jesus, तो तुमच्या माझ्यावर प्रेम करतो. He loves you and me. तो तुम्हाला मदत करण्यासाठी येत आहे. He comes to help us. आम्ही हाक मारल, We call on Him. तो आमच्या जवळ येईल, He will come to us तो आमच्यामध्ये कार्य करेल. and He will work in चला us. आता देवाकडे जाऊया. Let us go before God. आम्हाला मदतीची गरज आहे, We need help. सहाय्याची गरज आहे. We need help कारण देवाच्या सहाय्याशिवाय because without God's help, आम्ही चांगलं काहीच करू शकत नाही. we can do nothing good. म्हणून देवाची मदत घ्या, Seek God's help. सहाय्य घ्या. Take His ज्या help. ठिकाणी देवाचं कार्य आहे, Where there is God's work, तिथे भेट द्या. visit that place. सत्य जीवन मंडळी The living fellowship of truth. फेलोशिपमध्ये In this आम्ही fellowship, सर्वांना आमंत्रण देत आहोत we invite everyone. की आम्ही नवीन बॅचेस सुरू करत आहोत. We are going to start new batches दर मंगळवारी every Tuesday. आम्ही नवीन बॅचेस घेत आहोत. There are new नवीन batches. सभासदांना आम्ही शिक्षण देत आहोत. We teach new people. जे दुःखात आहे, कष्टात Those आहे, who are sad and distressed. त्रासात आहे, Those in trouble. व्यसनात आहे, Those in शैतानी addiction. बंधनात आहे, Those in satanic कर्जात bondages. आहे, Those in debts. अनेक गोष्टींना अविश्वासात आहे, Those in disbelief for many things. अनेक गोष्टी जखडलेल्या आहे, Those who are tied up in many things. अपयशी आहे, Those unsuccessful. अशा लोकांना मी आमंत्रण देत आहोत. We invite such people. येत्या मंगळवारपासून From coming Tuesday, 12 तारखेपासून from 12th, आम्ही नवीन बॅचेस सुरू करत आहोत. we are starting आता up new प्रार्थनास्थळ batches. देवाने उघडलेलं आहे, God has opened all worship places. त्यामुळे प्रार्थनास्थळी आम्ही नवीन बॅचेस सुरू करत आहोत. So we will take the new batches at our worship place. आम्ही 32 वर्षापासून हे कार्य करत आहोत. For past 32 years we are doing this. लॉकडाऊनमुळे आम्ही थांबवलं होतं.
We had stopped it due to आता पुन्हा आम्ही lockdown. नवीन बॅचेस चालू करत आहोत. Once again, we starting with new आम्ही batches. सर्वांना आमंत्रण देत आहोत. We invite जे everyone. सोशल मीडिया आमच्याशी संपर्क करत आहे, Those who contact us on social media. जे नवीन नवीन लोक आहे, All those new people. जे विश्वासात वाढत आहे, Those who grow in faith. देव त्यांना अनुभव देत आहे. God give them experience. सत्य जीवन मंडळ फेलोशिपला भेट द्या. Visit the Living Fellowship of Truth येत्या 12 तारखेपासून from 12th October मंगळवारी, on Tuesday. दर मंगळवारी Every Tuesday. सायंकाळी 7 ते 9 आम्ही तुम्हाला भेटेल. In the evening from 7 to 9 we will meet येरळा you. भागात In Yerwada area. गोल्फ चौक In Golf Circle. या ठिकाणी At this place. जेम्स ठाकूर हॉलमध्ये In James Thakur Hall. आम्ही तुमची भेट घेऊया. We will meet you. तुम्ही या. You come. परमेश्वर किती चांगला याचा अनुभव घ्या. Experience how good God is. जे सभासद आहे, All the members. आपले नातलग, Your relatives. आपले मित्र, Your friends. ज्या लोकांना देवाची गरज आहे, Those who need God. जे जखडले लोक आहे, All those who are tied up. दुःखात कष्टात आहे, Those who are sad and in अशा trouble. लोकांना तुम्ही घेऊन या. Bring such people. येत्या मंगळवारपासून आपण चालू करत आहोत. We are starting new batches from coming Tuesday. आम्ही शिक्षण देत आहोत. We will teach. आपल्या जीवनासंबंधी खात्री संपत्ती आपला प्राप्त झाली पाहिजे. We must have wisdom and surety in our life. माझं तारण झालं की नाही, Whether I am saved or मला जीवन not. प्राप्त झालं की नाही, Did I get life or not? देवाची माझी ओळख आहे की नाही, Do I know God? खात्री संपत्ती आम्हाला प्राप्त झाली पाहिजे. We must have an surety in our आम्ही life. दर मंगळवारी शिक्षण देत आहोत. Every Tuesday we teach. आजारांसाठी प्रार्थना करत आहोत. We pray for the sick. आम्ही हिलिंग प्रेयर बी घेत असतो. We conduct healing भेट prayers. द्या. Come and परमेश्वर visit. किती चांगला याचा अनुभव घ्या. Experience how good God is. येत्या मंगळवारी 12 तारखेपासून सुरू आहे. It is starting from 12th every Tuesday. सायंकाळी 7 ते 9. In the evening from 7 to स्क्रीनवर 9. नंबर आहे. There are numbers given अजून on माहिती screen. पाहिजे असेल, If you want more त्या information, नंबरद्वारे फोन करा. you can contact us through those numbers. तुम्हाला सर्व माहिती मिळेल. You will get all the तुमचे information. प्रश्न समस्या सांगा. Share your problems and आम्ही questions. तुमची प्रार्थना करू. We will pray for you. देवाला विनंती करू. We will request God. पण भेट द्या, But visit अनुभव घ्या. and अनेक experience. जण वाचले, Many people are saved. अनेकांना अनुभव आला. Many experienced. तुम्हाला बी देव अनुभव देईल. And God will give you देवासाठी experience. गौरव करत आहोत. So we glorify God. संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्रीमध्ये In Sanjay James Thakur आता ministry, महिन्यातून आम्ही 2दाच येणार आहोत. the live service will be twice a month. सोशल मीडियाद्वारे, Social media, फेसबुकद्वारे. on Facebook. आज आम्ही 6 तारखेला तुमची भेट घेतली आहे. We met you on 6th. पुढची भेट Next meet शुक्रवारी on Friday, 22 तारखेला 22nd. आम्ही तुमची भेट घेऊ. We will meet you सायंकाळी 7 वाजता in the evening at 7. पुन्हा भेटू. We'll meet again 22 तारखेला on याची 22nd. नोंद ठेवा. Make a note आम्ही of it. तुमच्यासाठी प्रार्थना करूया. We will pray for you. प्रेज लॉर्ड. Praise the Lord. चला आपण प्रार्थना करू सर्वांसाठी. Let us pray for everyone. देवाला विनंती करूया. We will request God. पवित्र 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 सेनाधीश प्रभू परमेश्वरा, Holy, holy Lord God of Almighty, आकाश पृथ्वीचे उत्पन्न करते अब्राहम इसाक याकोबाच्या देवा, Creator of heaven and earth, God of Abraham, Isaac and Jacob. पुन्हा एक मी तुझं गौरव करत आहो. Once again we glorify पुन्हा एक you. मी महिमा करत आहो. Once again we की praise तुझी you. दया, तुझी कृपा, तुझी प्रीती आम्हावर विपुल आहे. Your mercy, love and grace are abundant in us. आज सोशल मीडियाद्वारे तू आम्हाला पुन्हा एक संधी दिली, त्यावेळेला आभार मानतो, धन्यवाद करतो. Today through social media, again you gave us a chance, so we thank you. त्यातून तू आपलं गौरव प्रकट करत आहे. You reveal your glory through it. तुझी स्वार्थ साक्षीचा फैलाव करत आहे. You expand your message and testimony. अनेकांपर्यंत तू पोस्ट करत आहे. You make sure it reaches out to many. अनेकांना विश्वासात वाढत आहे. You grow many in faith. अनेकांचे प्रश्न समस्या सोडत आहे. You answer to questions and problems of अनेकांना many. तू अनुभवित करत आहे. You give experience to everyone. म्हणून आम्ही धन्यवाद करतो, तुझे आभार मानतो. So we thank you, Lord. येत्या 7 तारखेला जो प्रार्थना सभा उघडलं, त्यावेळेला मी तुझी उपस्थिती करतो, आभार मानतो. Coming 7th, you opened all the worship places, so we thank you, Lord. अनेक दिवसाची आमची प्रार्थना विनंती होती, We had a praise and request for many days. प्रतीक्षा आम्ही करत होतो. We were waiting for it. तू आमची प्रार्थना ऐकली. You heard our prayers. सर्व प्रार्थना सर तू उघडत आहे, You're opening all worship त्यावर places. धन्यवाद करतो, तुझे आभार मानतो. So we thank you, Lord. आज जे लोक सर्व जे प्रार्थनेसाठी उपस्थित आहे परमेश्वर, Lord, today all those who are present for worship, जे घराघरात लोक उपस्थित आहे परमेश्वर, all those who are present from house to प्रभू house, प्रत्येकाला तू सहाय्य मदत कर परमेश्वर. you help everyone, Lord.
प्रत्येकाला मदत कर परमेश्वर. You help तर everyone तुम्हाला मी मदत करणार सहाय्य करणार दे परमेश्वर. because you are the God who helps. जे दुःखात आहे, कष्टात आहे, त्रासात आहे परमेश्वर. All those who are sad, distressed, and in trouble, Lord, प्रभू त्या दुःखातून कष्टात त्या लोकांना तू बाहेर काढ परमेश्वर. God, take them out of that grief and trouble. जे रडत आहे परमेश्वर, All those who are crying, त्यांचे Lord, अश्रू तू पुसून टाक परमेश्वर. you wipe away their ज्या tears, गोष्टीसाठी ते रडत आहे परमेश्वर, the thing for which they are प्रवेश crying. त्यातून त्यांना तू बाहेर काढ परमेश्वर. Lord Jesus, you take them out of तू it. बदलाव करणारा, परिवर्तन करणारा, सोडवणारा तू दे परमेश्वर. You are the God who brings changes and improvement. जे आजारी आहे परमेश्वर, All those who are त्या sick, Lord, नामात त्यांना बरे कर परमेश्वर. you heal them in your name. प्रवेश जे सैतानी बंधनात आहे परमेश्वर, All those in satanic bondage, प्रवेशच्या नामात त्यांची बंधनं तोड परमेश्वर. you break all the bondages in the name of अनेकांच्या Lord काळज्या Jesus. चिंता आहे परमेश्वर, There are worries and concerns of many. तुझ्या नामात सोडव परमेश्वर. You answer it in your name, अनेकांचे Lord. नोकरी संबंधी प्रश्न आहे, समस्या आहे. There are questions and problems related to job प्रवेश of many. तुझ्या नामात नोकरी संबंधी त्यांचे प्रश्न समस्या सोडव परमेश्वर. Lord Jesus, you answer to all their questions. त्यांची गरज, त्यांची आवश्यकता, त्यांची उपजीविका आश्रयित कर परमेश्वर. You bless all their needs, requirements, and livelihood. अनेकांच्या शिक्षणासंबंधी प्रश्न, Many have questions related to education. तुझ्या नामास प्रश्न समस्या सोडव परमेश्वर. In your name, you answer to all their पुन्हा एकदा तू questions. शाळा सुरू केल्या परमेश्वर. Once again, you started all the schools. पुन्हा एकदा त्या सर्व लेकरांना तू सुरक्षित ठेव परमेश्वर. Once again, you keep all the children safe. ज्यांच्या जाण्याने सुरक्षित कर परमेश्वर. You protect all their movement, Lord. त्यांना शैक्षणिक दृष्ट्या तू शैक्षणिक आशीष देऊन शिक्षणात उन्नती कर परमेश्वर. You give them educational blessings and prosper them in education. तुझा गौरव होऊ दे And may परमेश्वर. you be glorified. तर आज तुझ्या वाटण्यासह तू आम्हाला ज्ञान दिलं So परमेश्वर. today you gave us knowledge through your word, Lord. योवाच्या काळात कोणीच त्याला मध्यस्थ करणारा कोणी नव्हता परमेश्वर. There was no mediator at the time of Job. आता दयेचा काळ, कृपेचा काळ आहे परमेश्वर. But now it's the time of mercy and देवाने grace. प्रवेश केला, दया कृपा आम्हावर आली, त्यावेळेला आम्ही धन्यवाद करतो परमेश्वर. Your mercy and grace is upon us, so we thank you. मग प्रवेश आज आम्ही तुला विनवणी करतो परमेश्वर. So Lord Jesus, we request you, जे आत्मेतूतपासून दूर आहे परमेश्वर, those souls who are away from you, जे भटकलेले आहे परमेश्वर, those who are जे wandering, शांतीचे भुकेले ताणलेले आहे परमेश्वर, those who are hungry and thirsty for अनेक लोक peace, जखडलेले आहे परमेश्वर, many are tied up. अशा लोकांची तू आमची भेट करून दे परमेश्वर. You help us to visit such अशा people. लोकांना तू मार्गदर्शन कर परमेश्वर. You guide such people. अशा लोकांना आम्हाला वाचवता यावं परमेश्वर. We should save such people. तुझी स्वार्थ साक्ष आम्हाला सांगता यावं परमेश्वर. May we proclaim your message and testimony. यासाठी आम्हाला मदत कर, आम्हाला सहाय्य कर परमेश्वर. For this you help us, Lord. अशा लोकांची आमची तू भेट करून दे परमेश्वर. May you help us to meet such ज्या people. लोकांना तुझी गरज आहे, आवश्यकता आहे परमेश्वर, Those people who need you. अशा लोकांची तू आमची भेट करून दे. You help us to meet such येणाऱ्या people, Lord. मंगळवारच्या प्रार्थना आहे, All the coming praise and worship on पुन्हा एक Tuesday. सर्व प्रार्थना तुझ्या हाती घे परमेश्वर. You take all this praise in your हे hands. सर्व प्रार्थना तू सफल करणार दे परमेश्वर. You are the God who will make all this praise successful. जे भुकेले ताणे लोक आहे, All those hungry and जे thirsty भटकले people. लोक आहे, All those who are जे wandering. तुझपासून दूर आहे परमेश्वर, All those who are away अशा from you. लोकांना तू मार्ग दाखव परमेश्वर. You show them a way. आमच्या प्रयत्नाला तू यश दे. You give success to our efforts. नाशातून लोकांचा बचाव कर परमेश्वर. You save everyone from अनेकांना तू destruction. वाचवलंस. You saved many. सत्य जीवन मंडळी फेलोशिपद्वारे Through the living fellowship of अनेकांना truth, नाशातून तू वाचवलं, त्यावर धन्यवाद करतो परमेश्वर. you saved many people from destruction. आणि So we सर्व thank होणाऱ्या you, Lord. उपासना भक्ती तुझ्या हाती घे. You take all the worship and praise in your hand. सर्व आश्वयित कर परमेश्वर. You bless everything. सर्व गोष्टी तुझा आम्हाला सहाय्य कर, मदत कर And परमेश्वर. you help us in everything, Lord. तुझं गौरव, तुझं गौरव, तुझं गौरव परमेश्वर. In your glory, your या glory, सर्व Lord. प्रार्थना विनंतीत प्रवेशच्या नामात विनंती करतो, तो ऐक. We ask all this praise in the name of Lord Jesus. आमेन, Amen. आमेन, Amen. आमेन. Amen. प्रेज लॉर्ड. Praise the Lord. नवीन लोकांसभासाठी की येत्या मंगळवारपासून 12 तारखेपासून 7 ते 9 नवीन बॅचेस चालू होते, तर तुम्ही भेट द्या. New batches are starting from 7th every परमेश्वर किती Tuesday. चांगला याचा अनुभव घ्या. An experience of good goddess. सोशल मीडियाद्वारे And through social media, पुन्हा आमची भेट our next meet will be शुक्रवारी on Friday, 22 तारखेला होईल. 22nd. त्याची नोंद ठेवावी. So make a note of it. ठीक आहे. प्रभू आपलं सर्वांना सुरक्षित ठेव, ही आमची प्रार्थना आहे. May God keep everyone safe. प्रेज लॉर्ड. Praise the Lord.